नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी कविता आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल चिरागण कविताज वर्ल्डमध्ये. आज रामायणाशी संबंधित एक कविता तुमच्यासाठी आणलेली आहे मी. आणि त्यावरून तुम्हाला विचार करायचा आहे की तुम्हाला रामायण कितपत समजलं आणि समजणं म्हणजे नेमकं काय हो, की समजणं म्हणजे आपण ते किती आत्मसात केलं. कारण असं म्हटलं जाते, आता मी जेव्हा स्वामी सारामृत वाचते किंवा तुम्ही विजय ग्रंथ वाचत असाल श्री गजानन माऊली यांचा, किंवा तुम्ही रामदास स्वामी यांचा दासबोध वाचत असाल, तर सांगितलं जाते की प्रत्येक ओळ तुम्ही नाही 4 अध्याय वाचले, नाही 3 वाचले, नाही 2 वाचले तरीही चालेल. एकच वाचा, पण तो समजून उमजून वाचा. समजून कशासाठी म्हणत असेल बरं? कारण जे आपण वाचतो ना, त्याचं जर आपण मीनिंग किंवा त्या प्रसंगाचा जर गर्भितार्थ आपण समजून घेतलं, तर आपलं जीवन सुकर बनवायला आपल्याला अतिशय उपयोग होतो. आता धर्मवेडे आणि धर्मभोळे असे 2 प्रकार असतात. धर्मवेडे म्हणजे धर्मासाठी कुणाची कत्तल करणारे किंवा धर्म वाचवण्यासाठी त्यांच्या मतानुसार कुणाचाही जीव घेणारे किंवा कुणाचंही कुठलंही नुकसान करायला मागे पुढे न पाहणारे म्हणजे झाले धर्मवेडे. आणि धर्मभोळे म्हणजे माणुसकीलाच देव मानून आपण कुणाच्याही मदतीलाच धावून जायचं आणि आपण नेहमी ईश्वराच्या नामस्मरणामध्ये लीन राहायचं असे विचार करणारी प्रवृत्ती म्हणजे झाले धर्मभोळे. तर आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडतो याचा विचार तुम्ही नक्कीच कराल. आणि जर तुम्ही चुकीच्या कॅटेगरीमध्ये येत असाल, चुकीच्या वर्गात जर तुमचा समावेश होत असेल, तर आपण त्यामधून बाहेर कसं पडलं पाहिजे आणि खरा धर्म म्हणजे काय? खरा धर्म हेच सांगतो की माणुसकीची शिकवण. तर ते आपण कितपत आपल्यामध्ये आत्मसात करतो याचा विचार तुम्ही नक्कीच करा. कारण कसं असतं, आता मी काही दिवसापूर्वी WhatsAppवर वाचलेलं आहे की आपण जर मनातून विचार करत असेल की कुणाचं वाईट व्हायला पाहिजे, तर ते झालं ती झाली मानसिक हिंसा. जर आपण तोंडाच्या माध्यमातून जर कुणाचं वाईट व्हावं असं चिंतित करत असू, आपल्या जिभेने जर ते असं पाप केलं असेल, तर त्याला म्हणतात वांशिक हिंसा. आणि तिसरी हिंसा म्हणजे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की आपण जर कुणाचा जीव दुखत असू किंवा कुणाची कत्तल करत असू किंवा कुणाचं नुकसान करत असू, तर तीही एक हिंसाच झाली. तर अशा 3 प्रकारच्या हिंसा असतात. तर त्या तीनही हिंसा आपल्याकडून होणार नाही म्हणजे खऱ्या धर्माचं पालन आपण केलं असं आपल्याला निश्चितच म्हणता येईल. कारण या हिंसा जर आपण केल्या तर नरकाची निष्पत्ती होते असं म्हटलं गेलं होतं त्यामध्ये, आणि हे खरंच आहे असं मलाही वाटतं. तर रामायण आपण सांगत असतो भरपूरदा. कुणी म्हणतं कैकईमुळे झालं, कुणी म्हणतं मंत्र्यांनी चुगल्या केल्या म्हणून ते सगळं घडलं. अरे तिने चुगल्या केल्या, पण मला सांगा की ऐकणारा हुशार नको का? त्या व्यक्तीने जर ते ऐकलं नसतं, कारण रामाचं कैकेयीवर खूप प्रेम होतं. स्वतःच्या आईप्रमाणेच तो तिला मानायचा. पण तिने शेवटी त्याचा घात केला आणि शेवटी तिच्या वाट्याला काय आलं? पश्चाताप. आणि त्या पश्चातापाच्या आगीत ती वारंवार जळत होती आणि पदोपदी तिच्या मनाला त्या वेदना होत होत्या आणि आयुष्यभर ती कधी सुखाने आनंदाने जगू शकली नाही. आणि त्याबरोबर मंत्र्याचं काय झालं? सगळ्या समाजाने तिला वाडीत टाकलं आणि तिची पदोपदी अवहेलना केली आणि त्यांचा अतिशय वाईट परिणाम त्यांच्या जीवनावर झाला आणि त्या कधीच समाधानी राहू शकल्या नाही. तर रामायण म्हणजे काय हे आज माझ्या कवितेतून जाणून घ्या. कवितेचं नाव आहे रामायणाचा अर्थ खरा. ऐका तर काय आहे रामायणाचा अर्थ खरा. सत्याच्या मार्गावर चालला मर्यादा पुरुषोत्तम राम माझा. सत्याच्या मार्गावर चालला मर्यादा पुरुषोत्तम राम माझा. संस्कृतीच्या मार्गावर चालली पतिव्रता रामाची सीता. संस्कृतीच्या मार्गावर चालली पतिव्रता रामाची सीता. कर्तव्यनिष्ठा उरी कवटाळून वनवासाला. कर्तव्यनिष्ठा उरी कवटाळून वनवासाला निघाला लक्ष्मण उर्मिलाचा. रावणाने डाव रचेला कसा फंद फितुरीचा. रावणाने डाव रचेला कसा फंद फितुरीचा. रामाने जपला विश्वास प्रियपत्नीचा. रामाने जपला विश्वास प्रियपत्नीचा. आदर्श पुढे ठेवला एकपत्नीत्वाचा. आदर्श पुढे ठेवला एकपत्नीत्वाचा आणि एकनिष्ठेचा. विहंगम सूर्यवंश घराण्याचा कानात गेलेल्या विषाने अपाय केला. विहंगम सूर्यवंश घराण्याचा कानात गेलेल्या विषाने अपाय केला. मग वक्ता आणि श्रावकाचा अंत अति भीषण झाला. मग वक्ता आणि श्रावकाचा अंत अति भीषण झाला. समन्वय साधला शक्ती श्रद्धा भक्तीचा. समन्वय साधला शक्ती श्रद्धा भक्तीचा. अंजनी सुताने राम हृदय विदीर्ण करून दाखवला. अंजनी सुताने
राम हृदय विदीर्ण करून दाखवला. अखेर विजय झाला सत्याचा, राज्याभिषेक झाला रामाचा. अखेर विजय झाला सत्याचा, राज्याभिषेक झाला रामाचा. सीता पवित्र असूनही कलंकाचे शिंतोडे तिच्या वाट्याला. सीता पवित्र असूनही कलंकाचे शिंतोडे तिच्या वाट्याला. अनंत काळासाठी सीतेवर रामाची निष्ठा. अनंत काळासाठी सीतेवर रामाची निष्ठा. अग्निपरीक्षेमुळे वर्धन सीतेची विश्वप्रतिष्ठा. अग्निपरीक्षेमुळे वर्धन सीतेची विश्वप्रतिष्ठा. लवला मिळाली श्रावस्ती. लव आणि कुश तिचे 2 मुलं होते ना. लवला मिळाली श्रावस्ती, नृप झाला कुश अयोध्येचा. लवला मिळाली श्रावस्ती, नृप झाला कुश अयोध्येचा. दोघांनाही लाभली पितृछाया, मातृछायेची मात्र शून्यता. दोघांनाही लाभली पितृछाया, मातृछायेची मात्र शून्यता. रामराज्यात कनकन तृप्त झाला. रामराज्यात कनकन तृप्त झाला. रामाविना सीता, सीतेविना राम. रामाविना सीता, सीतेविना राम. असा मग रामायणाचा अंत झाला. असा मग रामायणाचा अंत झाला. रामायणाने सुसह्य जगण्याचा, प्रेषक दिला सुसज्ज राहण्याचा. रामायणाने सुसह्य जगण्याचा, प्रेषक दिला सुसज्ज राहण्याचा. पण जो तो त्याच्या सोयीने प्रत्येक प्रसंगाचा अर्थ लावत आलेला. पण जो तो त्याच्या सोयीने प्रत्येक प्रसंगाचा अर्थ लावत आलेला. राम कळला कळली सीता. राम कळला कळली सीता. रामायणाचा खरा गर्भितार्थ कधी कळेल या जगाला. रामायणाचा खरा गर्भितार्थ कधी कळेल या जगाला. सुखी रहा सुखी ठेवा. सुखी रहा सुखी ठेवा, वाटून खा. सुखी रहा सुखी ठेवा, वाटून खा, लुटणे टाळा. वाटून खा, लुटणे टाळा. हा संकेत खरा रामायणाचा. हा संकेत खरा रामायणाचा. पुन्हा सांगते, सुखी रहा सुखी ठेवा. सुखी रहा सुखी ठेवा, वाटून खा, लुटणे टाळा. हा संकेत रामायणाचा. हा संकेत रामायणाचा. आता आईचे पण प्रकार आहे बरं. आता एका आईला असं वाटतं की माझा जो अट्टहास आहे, आई ही जगातली कुमाता होऊ शकत नाही असं म्हटलं जातं. पण आईमध्येही काही विकृती असतातच, कारण ती ही एक व्यक्तीच आहे. तर कसं आहे, काही जणांना असं वाटतं की माझी जी इच्छा आहे ती पूर्ण झाली पाहिजे, त्यासमोर मग माझ्या मुलाच्या इच्छा पूर्ण झाल्या नाही तरी चालेल. तर भरत जो होता त्याचाही अतिजीव होता रामावर, आणि सर्वच भावंडांना असं वाटत होतं की रामच आपला राजा बनायला पाहिजे. पण कैकेयीला असं कधीच वाटलं नाही, कारण तिचा एकच अट्टहास होता की जे मला हवं ना ते मला मिळायला पाहिजे. माझ्या मुलाचं त्यामध्ये हित, किंवा माझ्या मुलाला जर ते आवडलं नाही तरी चालेल. तर अशाही आया आजकाल या कलियुगातही अस्तित्वात आहेत. आणि त्याचबरोबर आता बघा, कैकेयीला वाटत होतं की राम राजा बनायला नको. पण आपण येसूबाई तुम्हाला सर्वांना आठवत असेल, आज शिवजयंती आहे. शिवाजी महाराजांची आपण सगळेजण आठवण काढतो. त्यानिमित्त सर्वांना माफ करा, उशीर झाला आहे. उशिरा लक्षात म्हणजे आधीच माहीत होतं, पण सुरुवातीलाच बोलायला होतं. सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण शिवाजी महाराजांना सर्वजण लक्षात ठेवता, पण येसूबाई कुणाला आठवते? संभाजीराजे यांची पत्नी. आठवते का तुम्हाला? माहीत आहे का तुम्हाला की संभाजीराजे यांची पत्नी, जेव्हा संभाजीराजे यांना कैद करण्यात आलं आणि औरंगजेबाने कैद केलं, आणि त्यानंतर मग सगळेजण रायगडला होते. रायगडमध्ये मग राजाराम महाराज, त्यानंतर येसूबाई, त्यांची मुलं, हे सगळे, शाहू महाराज, हे सगळेजण रायगडवर होते. आणि त्यावर मग मुघल चालून येणार. तर मग आता काय करायचे? तर यावेळी आपण राजा कोण आहे हे सांगणं आवश्यक होतं, आणि राजा ठरवणं आवश्यक होतं की कुणाला राजा बनवायचं. तर एखादी स्वार्थी आई जर असती कैकेयीसारखी, तर तिने हाच विचार केला असता की राजा हा माझा मुलगा बनला पाहिजे. पण त्यावेळी त्यांचा मुलगा हा 7 ते 8 वर्षाचा होता, आणि जे शाहू महाराज आहे, येसूबाईचे पुत्र शाहू महाराज, ते फक्त 8 वर्षाचे होते. आणि राजाराम महाराज जे आहे हे 18 वर्षाचे होते. आणि राजाराम महाराज हे संभाजीराजे यांचे सगळे भाऊ. तर त्यावेळी स्वतःच्या मुलाला त्यांनी डावलून त्यांनी राजाराम यांना
त्या राजाच्या गादीवर बसवलं. कारण त्यांचं असं मत होतं की ही व्यक्ती 18 वर्षाची आहे आणि त्यांना युद्ध कौशल्य चांगल्या पद्धतीने माहीत आहे आणि त्यांना भरपूरसा अनुभवही आहे. त्यामुळे अनुभवाला, क्वालिटीला त्यांनी निवडलं. त्यांनी त्या व्यक्तीच्या पात्रतेचा विचार केला आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी मुलाला राजा न नेमता त्यांनी आपले जे धीर होते त्यांना राजा नेमला. तर अशा काही महान आई पण असतात की ज्यांना असं वाटतं की माझा आनंद हा मला नाही मिळाला तरी चालते, पण माझा मुलगा आनंदात राहायला हवा आणि त्याचं हित त्यातच आहे, अशा समजणाऱ्या आई आजही अस्तित्वात आहे. तर असे आईचे भरपूरसे प्रकार असतात किंवा भरपूरसे कानात जे विष जातात त्यामुळे भरपूरसे घरं उद्ध्वस्त होतात आणि भरपूरसे जे संस्था आहे त्यामध्ये पण आग लागते, ती केवळ फक्त कशामुळे? कानात गेलेल्या विषामुळे. तर या कवितेमधून तुम्हाला खूप काही समजलेलं असेल आणि या कवितेला ऐकल्यानंतर तुम्ही जर त्यातून काही 1% जरी आत्मसात केलं तर तुम्हाला जीवनामध्ये, तुमच्या जीवनात कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही किंवा तुम्हाला असमाधानी असल्याचं कधीही जाणवणार नाही. तुम्ही नेहमी समाधानी राहाल आणि तुम्ही नेहमी आनंदी राहत चालाल. कारण कसं असतं, जे आपण इतरांना आनंद देत असू आणि आपण जर कुणाला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन जर देत असू तर आपण पॉझिटिव्हच आपल्या जीवनामध्ये सुद्धा घडतं. कारण जे द्याल ना तेच आपल्याला मिळतं, हे मी वारंवार सांगत असते. आणि कसं आहे, तुम्ही कुणालाही देताना सकारात्मक दृष्टिकोन द्या, सकारात्मक सदिच्छा द्या. कारण कसं आहे, आपण जर त्यांना वाईट काही म्हटलं तर ती गोष्ट फिरून आपल्याजवळच येत असते. कारण आपण त्यांना म्हटलं की या व्यक्तीचं कधीच चांगलं होऊ नये, तर आपलं कधीच चांगलं होत नाही. कारण कसं असतं की एखादा बाण आहे किंवा एखादा बॉल पकडा. आता जर आपण बॉलिंग केल्यानंतर तो बॅटला टच होतो आणि त्यानंतर तो रिफ्लेक्ट होतो, पुन्हा तो त्याच व्यक्तीजवळ येतो आणि मग तो कॅच करतो. होतं ना असं? तर भिंतीवर जरी आपण बॉल फेकला तर तो परत आपल्याजवळ येतो. तर त्याच पद्धतीनं आपल्या ज्या सदिच्छा आणि आपल्या ज्या वाईट इच्छा असतात, ज्या आपण दुसऱ्यांवर लादतो किंवा दुसऱ्यांबद्दल व्यक्त करतो ना, तेच परत आपल्याकडे येतं. ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव आता मला झालेली आहे आणि या गोष्टींचा भरपूरसा अभ्यास करते. आणि मेन म्हणजे तुम्ही सकाळी उठल्याबरोबर 5 मिनिटं ते 10 मिनिटं ध्यान करा. त्यामध्ये आपण स्वतःशी भेटतो आणि आपल्या काय चुका झाल्या आहेत, भविष्यात काय होऊ नये आणि आपण कसं वागलं पाहिजे, या गोष्टीचं भरपूरसं मार्गदर्शन तुम्हाला कुठलाही मार्गदर्शक नसतो करत. तर आपली आत्मा किंवा आपल्यातला जो स्व असतो तो आपल्याला नेहमी सांगत असतो की आता आपण पुढे कशी वाटचाल करायला पाहिजे. कारण कसं आहे, जिथे वाद होत असतील ना, तर वाद होत असतील तिथे न बोललेलं कधी योग्य असतं. जिथे कुणाला मार्गदर्शन मिळत असेल तर तिथे बोलणं हे गरजेचं असतं. आणि जिथे आपल्याला असं वाटत असेल की आपल्या शब्दाला काहीच अर्थ नाही, तर तिथे आपलं मनोगत व्यक्त करणं हे चुकीचं असतं. तर आपण कुठे बोलायला पाहिजे आणि कुठे नाही बोलायला पाहिजे, आपण काय करायला हवं, काय करायला नको, ह्या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन तुम्हाला ते 5 मिनिटाचं किंवा 10 मिनिटाचं ध्यान देईल. तर मेडिटेशन कसं करायचं याचे भरपूरसे व्हिडिओज असतात, तर ते तुम्ही बघू शकता. किंवा अगदी साधी सोपी जी पद्धत आहे ती तुम्ही तुमची अवलंबा. सकाळी 5 वाजता उठा, 5 ते 6च्या दरम्यान उठा आणि त्या दरम्यान तुम्ही 5 मिनिटं जे आराध्य दैवत त्यांना तुम्ही मानता त्यांचं नामस्मरण करा आणि दिवसभरात केलेल्या गोष्टी आठवा किंवा तुमच्याकडून अशा चुका आठवा की किंवा तुमचं अचीवमेंट आहे किंवा काही वाईट गोष्टी आहे ज्या तुमच्या जीवनातून निघून गेल्या, ज्या चांगल्या गोष्टी आहेत तुमच्या हातून सुटून गेल्या, तर त्या का सुटल्या, या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि भविष्यात तसं का बरं घडणार नाही आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करा. आणि तो विचार तुम्हाला ते ध्यान जे आहे ना ते मिळवून देत असतं आणि ते योग्य वाट दाखवत असतं. कसं आहे, जीवन जगताना आपण जगत असतो ना, पण योग्य जीवन कसं जगायचं याचंही एक ट्रिक असतं बरं. आणि ते आपण अनुभवी व्यक्ती आणि अनुभवीपेक्षाही जे सुज्ञ व्यक्ती असतात ना त्यांच्यामध्ये जर आपण राहिलो तर खरंच याचं ज्ञान आपल्याला मिळतं. आणि कधी कधी म्हटल्यापेक्षा भरपूरदा स्वतःशी जर भेटून आलो ना तर भरपूरशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत असतात. त्यामुळे कुणाचं वाईट व्हावं किंवा कुणाबद्दल वाईट चिंतनं हे मी अजिबात सोडून दिलेलं आहे. कारण असतं कधी कधी की आपण न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा आपल्याला मिळत असते आणि न केलेल्या गोष्टींचा आपल्याला प्रायश्चित भोगावं लागतं आणि आपण कितीतरीदा आपण चांगल्या गोष्टी करूनही आपल्यावर अन्याय होत असतो. तर आपल्या तोंडून कधी-कधी काही वाईट गोष्टी निघत असतात, की पुढच्या व्यक्तीबद्दल आपण वाईट विचार करतो. पण कसं आहे, ते खरंच असतं, की आपण जे देतो ना, तेच आपल्याकडे परत येतं. म्हणून देताना सदिच्छा द्या. म्हणजे त्या परत फिरून तुमच्याकडे येतील आणि तुमचं सगळंच चांगलं होईल. तर असंच रामायण होतं आणि रामायणाने भरपूरसं काही सांगितलं आहे. आपले धर्मग्रंथ इतके पॉझिटिव्ह आहेत आणि भरपूरदा वाचायला वेळ मिळत नाही, तर मी ऐकत असते. तर आपले जे धर्मग्रंथ आहे आणि मेन म्हणजे आपले संस्कृतमधले जे श्लोक आहे ना, आपल्या मुलांना म्हणायला लावा. माझा मुलगा सध्या आता महामृत्युंजय मंत्र आणि वक्रतुंड महाकाय हा गणपतीचा मंत्र तो शिकला आहे
आणि त्यामुळे भरपूरसे पॉझिटिव्ह वेव्स त्याच्याकडे येतात आणि तो पॉझिटिव्ह बनलेला आहे. भरपूरसे त्याच्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे. रोज त्याला सवय आहे की सकाळी उठल्याबरोबर माझ्यासोबत तो शंकराच्या मंदिरामध्ये येतो, पिंडीवर पाणी चढवतो आणि आधी त्याला मंत्र म्हणायला सांगायला लागायचा. आता तो स्वतः म्हणतो आणि मंत्र जर आपण संस्कृतमधली मुलांना म्हणायला सांगितले ना, तर त्यांचा मेडिटेशन पॉवरही वाढतो. त्यांची स्मरणशक्ती वाढत असते. तर या सगळ्या दृष्टिकोनातून त्यांना संस्कारित करा. त्याचबरोबर सूर्याला अर्घ्य देण्याची त्यांना सवय लावा. कारण कसं आहे, सूर्याला अर्घ्य देणे म्हणजे काय 12 वाजता, 1 वाजता अर्घ्य देण्याची काही गरज नाही आहे. आपण जर मुलांना 5 वाजता किंवा 6 वाजता ॲटलीस्ट मुलं 5 वाजता नाही उठत, पण 6, 7:30, 7च्या दरम्यानपर्यंत जरी आपण मुलांना अर्घ्य देण्याची सवय लागली, तर हळू ते लवकर उठायला लागतील आणि त्यांना लवकर उठण्याची आणि सूर्याला अर्घ्य देण्याची सुद्धा सवय लागेल. म्हणतो जो उगवत्या सूर्याला बघतो, तो खरा जीवनामध्ये यशस्वी होतो. तर ती आपल्या मुलासाठी एक पायरी आहे. अशा पद्धतीने मुलाला गाईड करा आणि तसे संस्कार लावा. आधी ते कंटाळा करतील. माझ्या मुलाला कंटाळा अजिबात येत नाही. कारण त्याला आधीपासून अशी सवय आहे, की 8 वाजता किंवा 9 वाजता झोपणे आणि 5 वाजता उठणे. कोणी उठवलं नाही तरी. कारण मी रोज 5चा अलार्म लावत असते. पण 5चा अलार्म वाजण्याआधी माझा मुलगा उठून जातो आणि तो माझ्यासाठी अलार्म आहे. तर ही एक ईश्वरी देण आहे, त्याला आहे. देवाची कृपा म्हणा स्वामी समर्थांची, की तो लवकर उठतो. त्याच्यावेळी तो जेव्हा जन्माला यायचा होता, तर मी कधीच लवकर उठत नव्हती. पण जीवनात आल्यानंतर माझ्या मुलांनी खूप काही मला शिकवलं आहे. भरपूरशा गोष्टी ज्या मला त्याला आता ज्ञान द्यायचं आहे, तर त्या गोष्टी मी स्वतः आत्मसात करत असते. राज्य आणि राजधान्या आम्ही या भूगोलमध्ये असतानाच पाठ केलेल्या आहे. जी-के हा माझा आवडीचा विषय कधीच नव्हता. मला फक्त पाठ्यपुस्तकातले जे विषय होते ते अभ्यास करणं, पेपर देणं, मार्क्स कमावणं एवढंच माझा उद्देश राहायचा आणि त्याचा युटिलाइज आपण आपल्या जॉबमध्ये करणे एवढंच मला कळत होतं. पण आता नॉलेज म्हणजे काय असतं, ते कसं गेन करायचं आणि त्याची एक भूक मला लागलेली आहे. कारण माझ्या जीवनामध्ये जो व्यक्ती आला आहे, माझा मुलगा, त्यालाही प्रत्येक गोष्टीबद्दल कुतूहल असतं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. तर ते प्राप्त करायचं कसं? आणि त्याला योग्य संस्कार कसे द्यायचे आणि त्यानेही कोणाबद्दल कधीच वाईट विचार करू नये, या गोष्टीबद्दल नेहमी मी त्याला मार्गदर्शन करत असते. कसं असतं, कोणी आपल्यावर काही केलं ते आपण कधीच विसरू शकत नाही किंवा विसरायलाही नको. कारण कसं असतं, आपण जरी विसरत असलो तरी पुढची व्यक्ती विसरत नाही आणि मग ते आपलं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकते. तर कुणी जर आपल्याबद्दल खूप काही वाईट विचार केला असेल, तर त्यांच्या मैफिलीत न गेलेलंच बरं. पण त्यांच्याबद्दल वाईट विचार करणं हे कधीही चुकीचं. त्यांच्याबद्दल वाईट विचार करूच नका आणि हे भरपूरशा गोष्टी मी माझ्या मुलाकडून शिकली आहे. कारण कधी-कधी एक गालावर चपराक दिल्यानंतरही तो मला येऊन हग करतो, मला आलिंगन घेतो आणि त्यावेळी माझा पूर्ण राग हा निवारलेला असतो आणि तीच एक कला आहे, की आपण कितीही आपल्या व्यक्तीने आपल्यावर काही जरी केलं, तर त्याला फक्त प्रेम करा आणि त्याला फक्त आदर द्या. कारण कुठलंही नातं प्रेम, आपुलकी आणि आदराचं भुकेलेलं असतं. तर ते देणं आपल्या मुलांना शिकवा आणि अशा भरपूरशा गोष्टी रामायण शिकवत असतं. तर रामायण एकदा नक्की वाचा. जर वाचता आलं नाही, तर ऐका नक्कीच आणि रामायणातून काय शिकायला हवं, याचा नक्कीच विचार करा आणि आजच्या माझ्या कवितेतून काय शिकलात, कमेंट करून मला नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि कसं आहे, मनामध्ये चांगले भाव ठेवत चला. कारण खरं जर सौंदर्य तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर मनातले खरे भाव हे तुमचं सौंदर्य हे द्विगुणित करत असतं, ते खुलवत असतं. कारण कसं आहे, मनात जर चांगले विचार असतील ना, तर ते आपल्या चेहऱ्यावर येत असतात आणि आपण जर नेहमी आनंदी राहत असू, समाधानी राहत असू, आपण जर मनाने प्युअर असू, तर आपण तेच विचार आपल्या डोक्यामध्ये राहतात. तसंच आपलं ब्लड सर्क्युलेशन होतं आणि तशीच आपली स्किनसुद्धा बनते आणि आपल्या सौंदर्यामध्ये पण जे द्विगुणित आपले सौंदर्य होतं आणि आपल्या सौंदर्यामध्ये म्हणतात ना हिंदीमध्ये चार चांद लग जाते है, तर तशासारखं काहीतरी होतं. म्हणून मनात चांगले भाव ठेवा. रामायण वाचा, महाभारत वाचा, काहीही वाचा. पण प्रत्येक गोष्ट तुम्हाला एकच सांगेल, की आनंदी राहा आणि आनंदी सर्वांना ठेवा. जगा आणि जगू द्या. तर कसा वाटला आजचा एपिसोड नक्की कळवा. पुन्हा भेटू या चॅनलवर चिराग कविताज वर्ल्डमध्ये. आणि आतापर्यंत माझे 433 एवढे सबस्क्रायबर्स झालेले आहेत. खूप कमी वेळामध्ये खूप मोठं मजल मी मारली असं मला वाटते. जवळपास 1 ते दीड महिन्यात झाला, की मी कंटिन्युएशनमध्ये माझे व्हिडिओ टाकते. तर तुमचा प्रतिसाद छान मिळतो. यापुढेही तुमचा प्रतिसाद मिळू द्या आणि तुमची कृपा अशीच माझ्यावर असू द्या. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब ज्यांनी केलं नसेल, तर कृपा करून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला पुन्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हे वारंवार सांगत असते. आणि त्यामध्ये मला थोडं कधी-कधी असं जाणवतं, की काही जण 1-2 सबस्क्रायबर माझे वाढतात, पुन्हा 2 जण कमी होतात, पुन्हा वाढतात, पुन्हा 1-2 कमी होतात. तर असं करू नका. सपोर्ट करा. कारण तुमचं जे सबस्क्रिप्शन आहे माझ्यासाठी खूप मोठं मानधन आहे
आणि तुमचं लाईक जे आहे आणि तुमच्या कमेंट आहे ते माझ्यासाठी खूप मोठं प्रोत्साहन आहे आणि माझी खूप जीवनातली मोठं समाधान आहे. तर ते देत चला, वाटत चला. पुन्हा भेटू मग. सर्वांचा दिवस शुभ जावो. श्री स्वामी समर्थ.